सोलापूरचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी व विश्वस्त गंगाधरपंत सिद्धरामप्पा कुचन हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सहकार आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. विविध संस्थांचे मुख्य प्रवर्तक, संस्थापक, सेक्रेटरी, विश्वस्त, तज्ज्ञ, संचालक या नात्याने त्यांचे कार्य व मार्गदर्शन मोलाचे होते. अशा या युगंधर विणकर रत्न गंगाधरपंत कुचन यांचे मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी पहाटे निधन झाले. त्यानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने शोकसभेचे आयोजन केले होते. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी कार्य केले. संस्थेला 100 पूर्ण झाल्याने संस्थेचे 26 जानेवारी 2012ला शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. कुचन प्रशालेला 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. शोकसभेच्या प्रारंभी गंगाधरपंत कुचन यांच्या प्रतिमेस मार्कंडेय सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोली यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना सत्यनारायण बोल्ली म्हणाले, सोलापूरला ज्यांनी नेतृत्व दिले त्यांचे अचानक जाणे हे खूप वाईट झाले. मी त्यांच्या कार्यकर्ता त्यांचे कार्य अत्यंत जवळून पाहिले आहे. त्यांनी हैदराबाद रोडला विडी कामगारांसाठी घरकुल निर्माण केले. लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सोलापूर रुग्णालय व अश्विनी रुग्णालय निर्माण करण्यात मोठे योगदान दिले. त्यांच्यामुळे मी राज्य शिखर बँकेवर संचालक झालो. माझी तयारी नव्हती तरी ते माझे गुरु होते, त्यामुळे त्यांचे मला ऐकावे लागले. आज त्यांची उणीव भासेल. बहुआयामी व्यक्तिमत्व माझ्या पाठीशी होते. आज दाद मागण्यासाठी कुणीही नाही. दशरथ गोप म्हणाले, आज मी जिथे संस्थेमध्ये कार्य करत आहे ते केवळ कुचन साहेबांमुळे. मी युवक संघटनेमध्ये असताना संस्थेत काम करण्याची अत्यंत जवळून संधी मिळाली. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही होते. त्याचबरोबर पेंटप्पा गड्डम, रामचंद्र जन्नू, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, डॉक्टर माणिक गुर्रम, दिनेश यन्नम, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, रमेश विडप, मल्लिकार्जुन कमटम, इंदिरा कुडक्याल, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, ॲडव्होकेट इंदापुरी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवर तसेच संस्था संचालित विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परवा 26 रोजी पहाटे दुःखनिदान झालं. अत्यंत वाईट दिवस म्हणायचं माझ्या जीवनात, कारण त्या दिवशी नेमकं मी परगावी होतो. जवळजवळ 600 किलोमीटरच्या अंतरावर मी होतो आणि साहेबांचे मला माहीत आहे, आपलं 2012 साली शताब्दी महोत्सव जेव्हा शुभारंभ झाला होता, त्या दिवशी साहेबांनी त्यांचं देहदान करण्याची घोषणा केली होती. मला निदान 7:30ला काहीतरी माहीत झालं आणि बातमी पडली की देहदान देणार आहे. मला आठवलं, मी माझे सहकारी आपले समाजाचे अध्यक्ष सुरेश परमारेंना फोन केला, बरोबर देहदान करणार आहेत का? हा, करणार आहेत. मग देहदान करणार आहे म्हटल्यावर एवढ्या किलोमीटरवर पोचायचं शक्य नव्हतं. त्यांचं अंतदर्शन होणं अशक्यप्राय होतं आणि त्यांचं मला अतिव दुःख होतं. त्यांचं शेवटचं दर्शन होतं. कुचन साहेबाचं माझी ओळख म्हणजे माझी संबंध, मी पद्मशाली युवक संघटनेत जेव्हा सचिव म्हणून काम करत होतो तेव्हा साहेब कधीही कुठल्याही असे कार्यक्रमाला येत नव्हते. सहसा पद्मशाली युवक संघटनेचं व्याख्यानमाला तेव्हा करत होतो, तेव्हा परगावचे शिक्षक व्याख्यानमालेसाठी येत होतं. वैकुंठबाई मेहता सभागृह तुंबडूनपर्यंत जात होतं. खाली पायऱ्यावर बसून, रोडवर बसून विद्यार्थी व्याख्यानमाला होतं. तेव्हा आधुनिक सोयी नव्हती. व्याख्यानमाला अनेक चांगले शिक्षक चांगलं व्याख्यान करत होते, प्रचंड गर्दी असायची. आणि त्या एकंदरीत वर्षात त्या प्रचंड प्रतिसादाला बघून साहेबांनी एवढं उल्हासित आले, काय रे कसं काय एवढं तू
मॅनेज करू शकला. म्हटलं काम करू लागलो मी. म्हटलं 1984 साली माझं 10वी झालं, 2 वर्ष 12वी झालं, 12वी फेल. व्यवसायात आलो 1991ला जेव्हा पद्मशाली युवक संघटनेचं मी सचिव होतो.